द्याव साहेब, प्रशासनासाठी भीक द्याव साहेब, द्या प्रशासनासाठी भीक द्याव साहेब। जालन्यात शिवभक्ताचे शिवजयंती दिनीच भीक मागो आंदोलन। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकडे महानगरपालिका प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत एका शिवभक्तानं शिवजयंती दिनीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भीक मागो आंदोलन करून लक्ष वेधलं। किरण देशमुख असे या शिवभक्ताचं नाव असून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी भीक मागो आंदोलन करून जमा केलेली रक्कम महानगरपालिका प्रशासनाकडे जमा करणार असल्याचं म्हटले। छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत यांची आज 19 फेब्रुवारी निमित्त जयंती आहे। परंतु या ठिकाणी तुम्ही बघसाल की प्रशासनाकडनं निधी हा मोठ्या प्रमाणात स्थानिक गुत्तेदाराला मिळत नाही। स्थानिक गुत्तेदाराला निधी कमी प्रमाणात मिळाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे या निकृष्ट क्वालिटीचे या ठिकाणी काम तुम्ही बघू शकता। परिसरामध्ये दरवर्षी या ठिकाणी वरून निधी येतो। दरवर्षी या ठिकाणी जे फवाऱ्याच्या मोटर आहेत त्या बदलल्या जातात, जुन्या मोटर जे आहेत त्या चोरीला जातात, परंतु एकही गुन्हा नोंद आतापर्यंत या प्रशासकीय अधिकाऱ्याने संबंधित पोलीस स्टेशनला केलेला नाहीये। दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन रंग कलर दिला जातो, रंगरंगोटी होते, परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी जाचाल तर त्या ठिकाणी पापडे निघतात। दरवर्षी ऐन टायमावर 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी कार्य सुरू होतं। दरवर्षी गेल्या वर्षी तुम्हाला मी सांगतो 19 फेब्रुवारीच्या दिवशी या ठिकाणी फवारे हा एकच चालू होता। जो फवारा आहे या ठिकाणी 4 फवारे आहे त्याच्यामधला एकच सुरू होता आणि 19 फेब्रुवारी संपल्यानंतर सुमारे 5 महिने या ठिकाणी साफसफाई कर्मचारी पण आले सुद्धा नव्हते। या ठिकाणी स्थानिक जे शिवभक्त आहे ते स्वच्छता करतात। मग जे प्रशासन या ठिकाणी कर्मचारी लावतं त्याची पगार कुठे जाते? त्यांना तर पगार देतं प्रशासन, आणि प्रशासनाकडे निधी कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी भीक मागो आंदोलन करतोय। शेतकऱ्यापासून, गरीबापासून, लहानापासून मोठीपासून मोठ्यापर्यंत, उद्योजकापासून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी भीक देत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी या ठिकाणी आम्ही हे भीक घेऊन प्रशासनाकडे जाऊ।